विद्यार्थ्यांनो, काही लोक कोंबड्या आणि पिल्ले पाळतात हे तुम्हाला माहीत आहे का? खेडेगावात काही कृषी क्षेत्रात स्थापन झालेले पोल्ट्री फार्म तुम्ही पाहिले असतील. तुम्हाला अंडी आणि चिकन पासून बनवलेल्या पाककृती आवडतात का? अंडी आणि कोंबडी उत्पादनासाठी कोंबड्या पाळल्या जातात. वर्ग 8वीच्या जीवशास्त्रातील प्राण्यांपासून अन्न उत्पादन या विषयाबद्दल आम्हाला माहिती द्या. प्राण्यांपासून कोणते खाद्यपदार्थ मिळतात? ते थेट प्राण्यांपासून मिळवले जातात की प्रक्रिया करणे आवश्यक आहे? आपण अन्नासाठी अनेक प्राणी पाळतो. शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी विविध व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करतात. त्याचप्रमाणे जनावरांचे संगोपन करतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांना अन्न, निवारा, संरक्षण आणि प्रजनन प्रदान करणे याला प्राणी पालन पोषण असे म्हणतात. मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचे उत्पादन आणि संगोपन याला सामान्यतः पोल्ट्री म्हणतात. अंडी आणि कोंबडीसाठी जगभरात कोट्यावधी कोंबड्या पाळल्या जातात. खेड्यापाड्यात शेतकरी कोंबड्या पाळतात हे आपल्याला माहिती आहे. यापैकी बहुतेक स्थानिक वाण आहेत. आपल्याला सुमारे 74% चिकन आणि 64% अंडी फक्त पोल्ट्री फार्म मधून मिळतात. गेल्या 2 दशकात पोल्ट्री हा प्रमुख उद्योग म्हणून उदयास आला आहे. भारताने दरवर्षी 90 दशलक्ष अंडी उत्पादन करून जगात 3रे स्थान प्राप्त केले आणि दरवर्षी सुमारे 3000 ते 5000 दशलक्ष किलो मांस उत्पादनात 7व्या स्थानावर आहे. उद्दिष्टे. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे जाणून घेण्यास तयार असाल. पोल्ट्री, मधमाशी पालन, मत्स्य व्यवसाय. सूचक शब्द: पशुपालन, पोल्ट्री, उबविणे, इन्क्युबेटर, मधमाशी पालन,
मधमाशीचे पोळे, मधमाशी मेण, राणी मधमाशी, ड्रोन. आपल्या देशातील शेतकरी मानतात की पशुपालन हा शेतीचा एक भाग आहे. पशुसंवर्धनावरील संकल्पना नकाशा पाहू. या कोंबड्यांमध्ये पाळल्या जाणाऱ्या कोंबड्या खेड्यातील शेतकऱ्यांकडून पाळल्या जाणाऱ्या आमच्या पारंपरिक जातींसारख्याच आहेत का? साधारणपणे पोल्ट्री फार्म दोन प्रकारचे असतात. एक अंडी उत्पादनासाठी आणि दुसरे मांसासाठी. पोल्ट्रीमध्ये ब्रॉयलर वापर सामान्यतः केला जातो. ते मांसासाठी पाळले जातात. अंडी उत्पादनासाठी थर पाळले जातात. नैसर्गिक जंगली वाण 5 ते 6 महिन्यात पूर्ण वाढतात. परंतु ब्रॉयलर फक्त 6 ते 8 आठवड्यात पूर्ण वाढतात. कोंबड्यांमधील अनुवांशिक बदलामुळे हे घडते. न्यू हॅम्पशायर, व्हाईट फ्लायमाउथ, रहोड आयलँड रेड, व्हाईट लेग हॉर्न, अनोका या मांस देणाऱ्या परदेशी जाती आहेत. काही कोंबड्या फक्त अंडी उत्पादनासाठी पाळतात. काही कोंबड्या त्यांच्या आयुष्यात 300 ते 350 अंडी घालू शकतात. परंतु अंडी मिळवण्यासाठी 21 ते 72 आठवड्यांपर्यंत योग्य व्यवस्थापन तंत्र अवलंबावे लागते. काही कालावधीनंतर अंडी घालण्याची क्षमता कमी होते. ब्रॉयलर पाळण्यात लोकांना अधिक रस असण्याचे हे एक कारण आहे. उपवणुकीच्या उद्देशाने नैसर्गिक देशी वाण चांगले आहेत. असील, कडकनाथ, चितगांग, लॉंगशान, बुरसा या शुद्ध स्थानिक जाती आहेत. परंतु अंडी उत्पादनाचा दर आधी नमूद केलेल्या जातीपेक्षा कमी आहे. असील, बेरिसा कोडी ही भारतीय पारंपरिक विविधता त्याच्या
तग धरण्याची क्षमता आणि इतर वर्णामुळे लढण्यासाठी आहेत. तुम्ही काही सणासुदीच्या काळात कोंबड्यांच्या लढाईबद्दल ऐकले आहे का? हे मुख्यतः आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात पाळले जाते. आणि या मारामारी बहुतेक मकर संक्रांतीच्या वेळी होतात. आपण अंडी आणि मांसासाठी कोंबड्या पाळतो. स्थानिक कोंबडी पाळणारे कोंबडीच्या दोन्ही जाती पाळतात. इन्क्युबेटर वापर करून कोंबडी पैदास करणारे मोठ्या प्रमाणात कोंबडीचे उत्पादन करतात. अंडी उबविणे हे एक मनोरंजक काम आहे. ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणारे शेतकरी अंडी उबवण्याचा सराव करतात आणि ते कोंबड्यांखाली ठेवतात. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत अंड्यांचे भाव जास्त असतात. कारण काय आहे माहिती आहे का? कारण बहुतेक अंडी उबविण्यासाठी वापरली जातात. या काळात उबवणुकीचे प्रमाण अधिक असते. अंडी उबवण्याची क्षमता साधारणपणे 37 ते 38 अंश सेल्सिअस तापमानाने प्रभावित होते. पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांचा कचरा शेतीसाठी पोषक खत म्हणून वापरला जातो. NECC राष्ट्रीय अंडी समन्वयक समिती जर तुम्हाला निरोगी व्यक्ती बनायचे असेल तर दररोज अंडी खा. राष्ट्रीय अंडी समन्वयक समितीचे हे घोषवाक्य आहे. अंडी हे एक उत्तम पौष्टिक अन्न आहे जे सर्वांना सहज उपलब्ध आहे. आपली संस्कृती. इमू हा ऑस्ट्रेलियातील उड्डाण कमी पक्षी आहे. शहामृगानंतर हा जगातील दुसरा सर्वात मोठा पक्षी आहे. या आश्चर्यकारक पक्षाचे वजन सुमारे 50 किलो आहे आणि ताशी 40 मैल वेगाने धावतो. इमू पालन हे देखील कोंबड्यांप्रमाणे एक व्यावसायिक प्रथा आहे. अलीकडे आदिलाबाद, मेडक, नलगोंडा आणि तेलंगणातील इतर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इमू शेती सुरू केली.
मांस, पिल्ले, त्वचा, चामडे, तेल, अंडी ही इमू संस्कृतीतील मुख्य उत्पादने आहेत. त्याचे मांस आणि अंडी महाग आहेत. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या व्हायरस, बॅक्टेरिया आणि बुरशी यांसारख्या रोगजनकामुळे प्रभावित होतात. पोल्ट्रीमध्ये आढळणारे विषाणूजन्य रोग म्हणजे न्यूकॅसल रोग आणि मुरळी. कोंबड्यांमध्ये आढळणारे जीवाणू रोग म्हणजे सॅल्मोनेलोसिस आणि फाऊल कॉलरा. इस्परगिलोसिस आणि कॅन्डिडियासिस हे 2 बुरशीजन्य रोग पोल्ट्री फाऊलमध्ये आढळतात.